अण्णा कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. कुठली पण गोष्ट माणसाच्या आयुष्यात जेव्हा घडते ना, खून किंवा एखाद्याच्या संगती भांडण किंवा एखाद्याला वाईट बोलणं, घाण बोलणं, तर नंतर पश्चाताप करून काय फायदा होतो का हो त्याचा? पश्चाताप हा करायचा असतो की एकदा माझ्याकडून ही चूक घडलेली आहे, पुन्हा ती चूक घडू नये. ह्याला म्हणतात पश्चाताप. एखाद्याला तुम्ही मारताय, एखाद्याला तुम्ही घाणेरडं बोलताय, एखाद्याशी घाण रीतीने वागणं ठेवताय, एखाद्याला नाहक त्रास देताय, ती व्यक्ती ना तुमच्या आध्यातनं मध्यातनं तिला काहीच नाही, म्हणजे ते देणं घेणं काही नाही, आणि तुम्ही तिला विनाकारण त्रास देताय. आणि मग ती व्यक्ती तुमच्यापासून लांब झाल्याच्या नंतर तुम्ही तिला आणखीन घाणेरडं बोलणार आणि आणखीन त्रास देणार. तर हे असं चांगलं नाही, माहिती का? कुठलीच गोष्ट एखाद्याला जर आपण त्रास दिला तर ते माणूस किती दिवस त्रास सहन करणार? सर्वांची एक सीमा असते त्रास सहन करायची. त्या सीमेच्या पलीकडं वागणं म्हणा किंवा काही गोष्टी घडल्या, आपल्या खाण्यावर पोटावर पण एक हे असतं ना की नाही एवढं खाल्लं, ते पण माणसाला पचत नाही जास्त खाल्लेलं. जसं जास्त बोललेलं, जास्त एखादी गोष्ट केलेली माणसाच्या आयुष्यात ती अपायकारक ठरते, हो की नाही? आता परवा त्या माणसाने त्या बायकोला मारलं आणि नंतर तो म्हटला की मला हिला मारायचं नव्हतं. मग तुला जर मारायचं नव्हतं ना, तर तू जायचं होतं, तिला सोडून टाकायचं होतं, तिला तिच्या मार्गाने तिला जाऊ द्यायचं होतं. तिचं जर बाहेर अफेअर होतं ना, तर तिला तिचा मार्ग धरू द्यायचा होता. माहिती का? जगात अशी किती लोक आहेत की दुसरं लग्न करतात, दुसऱ्या बायका करतात, ही बायको सोडून टाकतात, हा नवरा सोडून टाकतात, दुसऱ्या संगती राहतात, घरोबा करतात, लिव्हिंगमध्ये राहतात. जरी लग्न नाही केलं तर काही काही हल्लीच्या मुली लिव्हिंगमध्ये राहतात, त्यांना लग्न नको असतं, फक्त आहे ना सोबतीला बस झालं. मग त्याला पण कधीतरी सोडून टाकायचं, म्हणजे संबंधच संपला असं आहे. अशा किती काही बायका आहेत, किती काही मुली आहेत लिव्हिंगमध्ये राहतात, किंवा एखाद्याच्या शिंगती आपलं नसतं टाईमपास करतात. बोलतात ना मुली की माझा टाईमपास होता, माझा टाईमपास करत होते किंवा टाईमपास आहे, असं काय काय बोलतात मुली, ओके. तर असं आहे बघा. तर मला काय म्हणायचं, ती भयंकर गोष्ट घडण्याच्या आधी तुम्ही लाख वेळेला विचार करा की आपण समोरच्याचं नाही नुकसान करत, आपलं नुकसान करतोय. समोरच्याचं काहीच नुकसान होत नसतं. नुकसान होत असतं ते एखाद्या त्रास देणाऱ्या व्यक्तीचं, किंवा आपल्या चुका असून देखील चुका न मारणाऱ्या व्यक्तीचं. मला तर हेच म्हणायचं. मी तर माझ्या आयुष्यात खूप शिकले बाई, इतकी शिकले की मी ना माझं बालपण गेलं, माझं म्हातारपण यायला लागलं, तेव्हा म्हातारपणात मी भरपूर गोष्टी शिकले की नाही, अशी लोकं पण असतात आयुष्यात, अशी लोकं पण येतात, हो की नाही? तर त्यामुळं मी आता इतकं माझं ना, म्हणजे मी हे केलेलं आहे ना सर्व, नको, आपलं नाही ना जमत, आपलं नाही ना पटत, त्या गोष्टीपासून त्या व्यक्तीपासून लांब व्हायचं. आपण लांब झाल्यामुळं ती व्यक्ती सुखी होती ना, आहे की नाही? आणि मुख्य म्हणजे आपण सुखी होतो. आपल्याला तोंडावर तोंड पडत ना, देण्या घेण्याचा प्रश्न ना काही. तू तुझ्या ह्याच्यात सुखी, मी माझ्या गरिबीत सुखी, हो की नाही? म्हणजे एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा आपणच आपला मार्ग निवडायचा. आपल्याला दिसतंय ना की तिथं ते असं असं आहे बाबा, आपलं असं जमणार नाही, तर आपण आपला मार्ग बदलायचा. आता मी माझा मार्ग खूप बदललेला आहे. मग त्या मार्गात मला त्रास नाहीतरी काही त्रासच आहे, सगळ्या गोष्टी सगळीकडे कोणाचा ना कोणाचा त्रास आहे. त्यामुळे एकटं राहिलेला आणि तो त्रास सहन केलेला लाखात एक गोष्ट आहे. ना कोणाचं देणं ना घेणं ना बोलणं ना काही नाही बाई, आपला संबंधच काय, हो की नाही? तर असं असावं माणसाने. नवरा बायकोंचे भांडण होतं, त्याने तिला सोडचिठ्ठी द्यायची होती किंवा तिचा मार्ग निवडू द्यायचा होता. तिचं कुठं बाहेर अफेअर होतं तर तिला म्हणायचं होतं, बाई बघ तुझं काय आहे, तू तर काय ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे, त्यामुळं तुझं काय असेल मार्ग तू ठरवला असशील, त्या मार्गाने तू गेलीस तरी हरकत नाही, आम्ही आमचा मार्ग बघू, तू तुझा मार्ग बघ. बरोबर आहे, हो की नाही? असंच असतं बघा आयुष्यामध्ये. माझ्या पण नवऱ्याने ना दुसरी बाई घरात आणली, हां, आणि मी लग्नाची असून मला नाही त्यांनी घरात घेतली, दुसरी बाई घरात ठेवली. तर माझे आईवडील म्हटले, आता त्या
त्या माणसाच्या घरीही जाऊ नको आणि काही नको. आणि काय त्या नांदण्यात आणि राहण्यात काय अर्थ नाही. त्यांनी दुसरी बाई घरात आणली म्हणजे तिथं कुठलंच आता नातं ठेवण्याची गरज नाही. असं झालं बघा, माहिती का. थोडे दिवस ठेवलं मी, आता तर माझं काहीच नातं नाही. आता सगळं सोडून टाकलं. ते काय कशासाठी ठेवलं होतं, का ठेवलं होतं हे मी तुम्हाला सांगेल नंतर. मग एखाद्या व्हिडिओमध्ये येईलच असं बोलण्याची वेळ, की का बाई असं झालं, का नाही तसं झालं. ज्या माणसाने दुसरी बाई घरात आणली त्या माणसाला थोडी तरी हे आहे का, त्याची लायकी तरी आहे का, की त्यांनी माझ्या संगती संसार करायची. लग्नाच्या बायकोला घरातून काढायची आणि बाहेरच्या बाईला घरात आणायची. किती त्याचे विचार नीच होते, माहिती का. नीच विचाराचा होता म्हणून तर असं झालं. असंच असतं बघा, सोडून टाकायच्या गोष्टी. आपणही खुश राहायचं आणि त्याला खुश राहू द्यायचं त्याच्या लाईफमध्ये. काही नाही होत, थोडे दिवस लोक बोलतात, नंतर विसरून जातात. जे ते म्हणतात अरे नाही असं झालं तसं झालं. बोलू द्यायचं, बोलण्याने काही भोकं पडत नाहीत, माहिती का. चालायचं. मला एकच सांगायचं होतं तुम्हाला ह्याच्यावरून, की समोरची व्यक्ती आपल्या विरोधात आहे ना, आपण त्याच्यापासून लांब व्हायचं आणि त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यायचं. म्हणजे भांडणही होत नाही आणि तंटाही होत नाही आणि ती व्यक्ती पण सुखी राहते आणि आपण पण सुखी राहतो. धन्यवाद.